नमस्कार मंडळी, मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर मी आज आले आहे पिरवाडीला। ही आमची पिरवाडी आहे आणि आम्ही आज चाललो आहे मांगीन देवीच्या इथं। सॉरी विसरलेली, मांगीन देवीच्या इथं चाललो आम्ही। तर ऑलमोस्ट पिरवाडीला पोहोचलो आहे आणि बघा जरा अंधारच आहे आणि वाजले आहेत 5:30 वाजता निघालेलो। लगेच जाऊया मांगीन देवीच्या इथे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला भेटते। आणि हे आम्ही चाललो आहे, थोडंसं फास्ट केलं आहे आणि जाता जाता आमच्या खूप गोष्टी असतात, तर इथे तुम्हाला चावमेव ऐकायला येत असेल। मी फास्ट केलं आहे, तर मी आणि माझी बहीण आम्ही दोघी भेटलो ना की आम्ही दोघींना खूप गोष्टी करायला लागतात। तर हा आहे हेलिपॅड आणि हेलिपॅडच्या इथं आत्ता पोहोचली आहे मी। तर रिटर्न येताना मी दाखवेन, कारण आता खूपच अंधार आहे इथे। तर परत येताना पण दाखवू नाही शकले कारण खूपच अंधार होता। आणि हे मी खूप पहिले गेले होते तेव्हाचं मी शूट केलेलं आहे मांगीन देवीच्या इथलं, कारण आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी तर खूपच अंधारच होता। तर ही खूप जुनी क्लिप आहे जी मी इथं जोडली आहे। जेव्हा मी ब्लॉगिंग करत नव्हती, पण मी फक्त असं ट्राय करत होते की ब्लॉगिंग करायचं। घरं आहेत इथे राहतात आणि इकडे आय थिंक बंगलो वगैरे आहे। मी आली आहे 2-3 वेळेस आली आहे आणि इथे जो सुकून भेटतो, इतकं शांती भेटते ना इथे, खरंच खूप छान वाटते। सर्वीकडे इथे चारी बाजूला झाडच झाड आहेत आणि आय थिंक त्या बाजूला इतकं व्यवस्थित दिसत नाही, मी थोड्या वेळाने दाखवेन। तिकडे आहे शेतं आहे तिकडे, फुलांची, केळींची, नारळाची, म्हणजे सर्व प्रकारची इथे झाडं आहेत। इथे ही झाडं आहेत, खूपच सुंदर वाटते, खूपच। इकडे मी जे बोलत होती की इकडे शेत आहे आणि आम्ही पोहोचलो आहोत मांगीन देवी आईच्या मंदिरात। खूप शांतता आहे आणि खूपच मस्त वाटतं। हा आहे मांगीन देवी आईचं मंदिर। आणि जी आता तुम्ही क्लिप बघितली ती मी खूप पहिले काढलेली आणि हे मंगळवारचं ब्लॉग आहे। तर बघा खूपच अंधार होता त्या दिवशी, तर उजेड म्हणून मी ती क्लिप जॉईन केलेली। ऑलमोस्ट मी पोहोचली आहे मांगीन देवीच्या इथे आणि इकडे घरं वगैरे आहेत आणि हा आहे वडाचं झाड। आणि आता खूपच अंधार आहे, तर पिरवाडी बीचचं आणि काहीच नाही दाखवू शकले। तर इथे आहे मांगीन देवी, इथे ते दाखवते आम्ही। आणि एकतर भीती वाटते, म्हणजे आजकालच्या ह्याच्यामध्ये थोडी भीती वाटते, पण सर्व व्यवस्थित आहे आणि आम्ही दोघी आलो आहे, माझी बहीण आणि मी आहे, तर ओके आहे। जोडीला कोण असलं की भीती वाटत नाही। आणि ऑफकोर्स मांगीन देवीच्या इथे तर सर्व व्यवस्थित आहे, सर्व सुखरूप आहे। तर इथे ना मांगीन देवीच्या इथे एक छोटंसं नळ आहे, तर इथे ना पाय धुवायचे आहेत आणि मगच मंदिरात प्रवेश करायचा आहे। तर पाय धुवून झालेले आहेत आणि पाणी खूपच गार आहे। तर आता चालली आहे मी मंदिरात, माझी बहीण गेली आहे पुढे। तर आधी मी दर्शन करून घेते, मग सर्व दाखवते तुम्हाला। तर हे आहे मांगीन देवीची पावलांनी ती तिथे विराजमान झालेली आहे। तर मी आधी दर्शन घेते, मग तुम्हाला भेटते। मंदिरापासून तर आता माझी बहीण प्रे करते, पाय पडते आणि तरी पण अंधारच आहे, खूप अंधार आहे आणि मस्त वाटलं आज दर्शन घेऊन पाया पडून। तर इथे बसायला सीट सोय आहे आणि इथे मांगीन देवी आहे, असं पावलांनी ती इथे विराजमान झालेली आहे।
आणि वरती लायटिंग दिवाळीच्या ह्याच्यात लावली आय थिंक. आणि बघा किती मस्त वाटते आणि खरंच इतकी शांतता आहे ना ते. इथे पण बसायला वगैरे सीट्स आहेत आणि खूप छान वाटते, खूप मस्त वाटते. इथे एकदम शांतता आहे ना, गाड्यांचा आवाज आणि काय पक्ष्यांचा कोंबड्यांचा आवाज. इकडे गाव आहे त्याच्यामध्ये आणि इथे आहे साईबाबाचा मंदिर. पाठीमागं असं आहे जंगल टाईप्स आहे आणि एक झाड आहे मंदिराच्या आत. आतून बाहेर गेले. तर बस आम्ही चाललो आहे आता. आणि तरी पण बघा खूप अंधार आहे जसं मी बोलत होते. तर हा गेट आहे मांगीन देवीचा आणि ही माझी बहीण आहे आणि बस आम्ही चाललो आहे आता घरी. त्याच्यानंतर दोघी निघालो घरी जायला, पण बहीण बोलली की थोडा वेळ थांबूया. तर त्याच्यामुळे ना आम्ही हेलिपॅडच्या पुढे इथे थोडा वेळ बसलो, गप्पा गोष्टी केल्या आणि म्हणजे असं शांततेत थोडं सकाळ सकाळ खूप छान वाटते आणि खूप वारा सुटलेला आणि खरंच खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं इथे बसायला. तर कोण कोण पिरवाडीला आला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आमची पिरवाड खरंच खूप छान आहे आणि खूप निवांत वाटते. आणि अंधारच आहे बघा, बसलेलो जरा वेळ आणि थोडं थोडं उजेड होत चाललं. त्याच्यानंतर बस निघालो आम्ही घरी यायला. तिथे आहे हेलिपॅड आणि थोडा वेळ बसलेलो आणि हा झाड मला खूप आवडतं. इथे झोला होता, हे ज्या रश्या दिसत आहेत 2 आणि खरंच सकाळचं वातावरण इतकं छान वाटतोय ना, खूपच मस्त वाटतं. तर बस आम्ही आता चाललोय घरी आणि घरी गेल्यानंतर भेटते. तर मी आत्ताच आली आहे घरी आणि आमच्या इथे येतो 6 वाजता पाणी येतो, 6:30 वाजता. आणि खिडकी पण ओपन नाही केली अजून, ओपन करते. आणि ही आहे गार्डनिंग केली आहे, इथे नारळ ठेवलेले आहेत आणि मनी प्लांट लावलेला आहे मी. तर वाजले आहे 7:30 होत आले आणि तर आता पाणी आहे तर मी आता कपडे धुवून घेते. आत्ताच आलो आम्ही वॉक करून. तर आता पण मी चालू नाही केलं. ॲक्च्युली लाईट गेली ना किंवा बंद करून ठेवते आणि काय माहिती ह्याच्यातनं ना खूप आवाज यायला लागला फिश टँकमधून. तर हा आहे माझा ब्युटिफुलचा फिश टँक. खरंच इतकं छान वाटतं ना बघून फिश टँकला, एकदम सुकून भेटतो. तर अर्धे मासे इथे आहेत आणि अर्धे ह्याच्या मागे लपून ठेवलेले आहेत. तर आहे माझं ब्युटिफुलचा फिश टँक. तर आता खूप कामं आहेत, कपडे धुवायचे आहेत, नाश्ता बनवायचा आहे. आता हजबंड येतील आता 8 वाजता आणि 7:30 होत चालले. तर फटाफट कपडे धुवून नाश्ता बनवते, म्हणजे ते आता येऊन परत कामाला जाणार. तर त्याच्यामुळे लगेचच कामाला सुरुवात करते. तर इथे मी बनवत होती नाश्ता आणि माझ्याकडे पोलपाट नाही आहे तर मी ताटावरच हे करते. आणि इथे बनवते आहे भाजी चपाती आणि इकडे कपडे वगैरे झालेले आहेत माझे. तर दुपारचे 2:30 वाजले आणि मी चालली आहे माझ्या घरी, माझ्या माहेरी. ॲक्च्युली हजबंड जॉबला जातात मग मी माझ्या घरी जाते. नाश्ता बनवला, नाश्ता खाल्ला, एक झोप काढली. तर घरी पोहोचताच ही माझ्या बहिणीने काढली आहे रांगोळी. काल दिवशीचं लग्न होतं तर आता मी चालली आहे मार्केटला माझ्या बहिणीसोबत. तर रेडी होऊन खाली आलेली आहे आणि
माझी बहीण पण आली आता, तर चाललो आहे मार्केटला. तर आम्ही गेलो होतो देऊळवाडीतनं आणि माझी बहीण बोलली चल तसंच आपण मंदिरात पण जाऊन येऊ. तर आम्ही शंकराच्या मंदिरात गेलो होतो. तर हा आहे शंकराचं मंदिर, जास्त गर्दी नव्हती आणि खूप इथे शंकराचं मंदिर आहे आणि इथे शीतलाई मातेचं मंदिर आहे आणि इथे विठोबा रखुमाईचं मंदिर होतं. तर इथे आहे बालाजी मंदिर, श्री बालाजीचं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर इथे आहे दत्ताचं मंदिर. तर इथे आहे दत्ताचं मंदिर आणि दत्त जयंतीच्या दिवशी इथे खूप मोठा फेस्टिवल असतो. इथे दत्ताचं जत्रा असते आमच्या उरणला, तर नक्की बस. आणि इकडनं आहे मार्केट उरणमध्ये. तर आम्ही चाललो आहोत गार्डनला. शॉर्टकटनी चाललो आहे आम्ही. आमच्या इथं आहे भीमलाव तलाव गार्डन, तर तिथे मी चालली आहे. कोणाला तर कधी आम्ही खात नाही, पण आज काय माहिती काय झालं. तर आज आम्ही ते मसाला डोसा खाल्ला. नाही तर बाहेरचं फार आम्ही नाही खात. तर मार्केटला गेलेलो तर बहीण बोलली की मसाला डोसा खाऊया म्हणून. तर ते मसाला डोसा खातो. तिथे आहे वडापावचं स्टॉल आणि खूप छान भेटतो तिथे वडापाव. आणि इथे आहे मसाला डोसाचा, इथे आहे भाकरी आणि पिझ्झा वगैरेचा, आणि इकडे आहे खाऊचं दुकान. तर मी इथे माझी बहीण आणि मी आलो आहे. सर्व सामान वगैरे घेतलं आणि डोसा खायला आलो आहे. तिथे आमचा डोसा बनतो आणि इथे आहे माझी बहीण आणि पाठीमागं आहे गार्डन भीमलाव तलाव. तर इथं डोसा आलेला आहे आणि खूप टेस्टी वाटतं. तर खाऊन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर हा आहे गार्डन भीमलाव तलाव. तर तिथून आम्ही चालत चाललो आहे घरी. आणि त्याच्यानंतर इथे माझ्या बहिणीने घेतलं आईस्क्रीम इतक्या थंडीमध्ये पण. आणि इथे आहे चाललं आहे तुळशीचं लग्न. खूप लहान पोरं आणि खूप गर्दी होती, तर मी लांबूनच शूट केलं. आणि ते गेल्याच्या नंतर मी इथे दाखवलं की तुळशीचं लग्न इथे संपन्न झालेलं आहे. तर मी आता जस्ट घरी आली आहे. आणि मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्स फॉर